हवेत बोलणं याला काही अर्थ नाही। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे। नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग, आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही। काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षाही भोगावीच लागेल। सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला तयार आहे।